बघा स्टार्ट कुठून करूया. 3 इयर्स ओल्डर दॅन आमिना. कुणाचा एज एक्स मानूया. अनिमा. लेट अनिमाज एज बी एक्स इयर्स. इयर्स मध्ये घ्या, मंथ मध्ये नाही. पुढचे एक्झाम्पल येतील मंथ मध्ये असतील. आणि मग देअरफॉर कन्व्हर्स एज इज इक्वल टू x+3 इयर्स आहे का बघा. आणि मग 6 वर्षापूर्वी दोघांचा एज फाइंड करूया आणि दिलेली कंडिशन वापरूया. इथे लिहितो 6 वर्षापूर्वी 6 इयर्स ॲगो दोघांचा एज लिहूया. आणि मग एज लिहून टाका, मला सांगू नका तुम्ही. आणि कन्व्हर्स एज दोघांचे एज लिहा. आणि मग त्यांनी सांगितलंय कन्व्हर्स एज वॉज 4 टाइम्स. वॉज म्हणजे त्यावेळेसचं 4 पट आहे आणि माझ एजपेक्षा. 6 वर्षापूर्वीचं आणि माझं एज होतं एक्स, तर मग x-6. आताचं एज जर x आहे आणि मग प्रेझेंट एज लिहायला हरकत नाही हा इथे. ज्यावेळेस आपण ते आताच असणार आहे. आणि मग 6 वर्षापूर्वीचं किती येणार 6 इयर्स. आणि x+3 जर कन्व्हर्टचं आत्ताचं एज असेल तर 6 वर्षापूर्वीचं काय येणार x+3 मधून 6 मायनस करायचं. ब्रॅकेट ओपन केल्यावर x+3 - 6 किती, तर x-3 इयर्स. हे कळलं का बघा. हे झालं कन्व्हर्टचं एज आणि हे झालं अनिमाचं एज. आणि मग त्यांनी दिलेल्या कंडिशनवरून देअरफॉर फ्रॉम गिवन कंडिशन. अवघड एक्झाम्पल नाही आहेत, फक्त वेळ दिला पाहिजे. आपण वेळ देतोय म्हणून ते सोपे होत आहे. ज्यांनी अगोदर वेळ दिलेला आहे त्यांच्यासाठी हे सोपं आहे. ज्यांनी कधी बघितलं नाही, कधी वेळ दिला नाही, क्वेश्चन लिहिला नाही, वाचण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांच्यासाठी अवघड होतं आणि त्यांच्यासाठी अवघड असणार आहे. आपल्यासाठी ते अवघड नाही आहे, का तर आपण वेळ देतोय. आणि जे त्यामध्ये पण आपल्याला जे करायचे तेच करत असतील तर मग पर्याय नाही. काय सांगितलं त्यांनी की 4 टाइम्स आहे. कुणाचं एज कन्व्हर्टचं एज. कन्व्हर्टचं एज किती आहे 6 वर्षापूर्वीचं x-3. x-3 इज इक्वल टू 4 टाइम्स ऑफ अनिमाज एज. 6 वर्षापूर्वीचं अनिमाचं एज किती आहे x-3. अनिमाचं एज किती आहे x-6. आणि मग देअरफॉर हे सॉल्व करूया. x-3 इज इक्वल टू 4x - 24. आणि मग एक्सची टर्म राईटला घेऊया, कॉन्स्टंट टर्म लेफ्टला घेऊया, पॉझिटिव्ह येईल. म्हणजेच एक्स तिकडे आल्यानंतर 4x - x येईल. -24 इकडे आल्यानंतर +24 - 3 म्हणजेच 21 इज इक्वल टू x. एक्सची व्हॅल्यू आली 21. 3x इज इक्वल टू 4x - x म्हणजे 3x इज इक्वल टू 21. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू येईल 7 इयर्स. कुणाचं एज आलं अनिमाचं एज आलं 7 इयर्स. आणि मग कन्व्हर्स एज काय येणार x+3 म्हणजे 7 + 3 म्हणजेच 10 इयर्स. हे बरोबर आहे का. बरोबर आहे. 6 वर्षापूर्वी चालेल. आणि मग हे 10 इयर्स आलं, हे 7 इयर्स आलं. शेवटी वर्डमध्ये लिहा देअरफॉर अनिमाज प्रेझेंट एज इज इक्वल टू अनिमाचं एज किती 7 इयर्स. x इयर्स मानलं होतं. अँड कन्व्हर्स प्रेझेंट एज मेन्शन केलं तर चालेल, नाही केलं तरी चालेल.
6 वर्षापूर्वीच्या कंडिशन वेगळ्या घेतलेल्या आहेत आपण. आणि मग x+3 म्हणजे 7+3 10 इयर्स. पुढचा क्वेश्चन लिहा. ज्यांचं झालंय त्यांनी, ज्यांचं नाही झालं त्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवू नका, तो स्क्रीनशॉट मोबाईलमध्येच राहतो. आफ्टर 12 years I shall be 3 times as old as I was 4 years ago. आफ्टर 12 years. छान क्वेश्चन आहे. आफ्टर 12 years I shall be 3 times as old as I was 4 years ago. जसं लास्ट एक्झाम्पलमध्ये ॲज मेनी ॲजचे काहीतरी कंडिशन बघितली होती, तसं ॲज ओल्ड ॲज इथे सांगितलेलं आहे. याचा अर्थ समजतं का बघा. फाइंड माय प्रेझेंट एज. फाइंड माय सगळे सॉल्व करतायत का, लिहितायत का, हे आपण आज क्रॉस चेक करूया. लेक्चर झाल्यानंतर प्रत्येकाने PDF पाठवायचं आहे, सेंड करायची, म्हणजे आपल्याला कळेल कोण कोण छानपैकी सॉल्व करताय, कोण कोण टाइमपास करताय. नाही ना, आजच्याच पाठवायचे. 3 लेक्चरची काही जरा शॉक येईल. हां, घेतलं. हे झालं सगळ्यांचं. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये एक्स काय घेऊया बघा. प्रेझेंटेज एक्स घ्यायचंय का. लेट माय प्रेझेंटेज बी एक्स इयर्स. स्टार्ट करा. प्रेझेंटेज विचारलेलं आहे. प्रेझेंटेज एक्स मानलं तर मग 12 वर्षापूर्वीचं एज किती असणार, x-12, आणि 4 वर्षापूर्वीचं एज असणार x-4. आणि त्यांनी दिलेली कंडिशन वापरा. लेट माय माय प्रेझेंट एज बी एक्स इयर्स. आणि मग देअरफॉर 12 वर्षापूर्वीचं एज माय एज आफ्टर आहे की रे, माय एज आफ्टर 12 years. बारा वर्षानंतरचं एज किती असणार, x+12 years असणार का बघा. आणि 4 वर्षापूर्वीचं एज किती असणार, एज 4 years ago इज इक्वल टू x-4 years. आणि मग त्यांनी काय कंडिशन दिलेली आहे, कोणतं एज कुणाच्या 3 times आहे. तर 4 वर्षापूर्वीचं एज जे आहे त्याच्या 3 times 12 वर्षानंतरचं एज आहे. म्हणजेच फ्रॉम दिलेल्या कंडिशनवरून काय मिळेल, तर 4 वर्षापूर्वीच्या एजच्या 3 times 12 वर्षानंतरचं एज, म्हणजे x+12 इज इक्वल टू 3 times ऑफ x-4. सॉल्व करा, आन्सर मिळेल तुम्हाला, x ची व्हॅल्यू मिळेल. पुढचा प्रश्न देतो. My age is
4 times the difference of 4 times the difference of my age after 4 years and my age 3 years back. How old am I? स्टार्ट करा. हे झालं का? सॉल्व केलं का बघा. x प्लस देअरफोर 22 x ची व्हॅल्यू 12 येते की रे? 22 नाही येत. x म्हणजे काय? हां, देअरफोर x काय करूया, x इकडे घेऊया 3x च्या बाजूला आणि -12 इकडे घेऊया. म्हणजे 12 + 12 होईल 3x - x होईल. म्हणजेच 24 इज इक्वल टू 2x. देअरफोर x इज इक्वल टू 2 नी डिवाइड केल्यानंतर 12 इयर्स येईल. ही आली x ची व्हॅल्यू. म्हणजेच देअरफोर माय प्रेझेंट एज इज 12 इयर्स. लिहिलं का बघा. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा लगेच. असाच आहे. थोडं राहिले, लिहून घ्या. काय दिसतंय? ब्लर दिसतंय का? ब्लर. प्रज्वल, मी ना तुला इंग्लिशचं काहीतरी सप्रेसर सांगतच असतील, पण थोडासा अभ्यास तू केला तर बाकीच्या सब्जेक्टमध्ये तू 1 नंबर ज्याला म्हणतात आपल्या भाषेत, फक्त प्रोनाउन्सिएशन आणि व्होकॅब्युलरी, शब्द आणि शब्दांचे अर्थ एवढंच पाहिजे. बाकी कुठेच कमी नाही आहेस तू. भल्याभल्यांना तू हे करणार आहेस नंतर, पण हे डोक्यात घेऊ नको जास्त मी बोललेलं. आपण काय करूया, मी तुला इंग्लिशचं थोडंसं काहीतरी पाठवतो, जेणेकरून थोडा वेळ तू रोज अर्धा-पाऊण तास त्यासाठी दे. थांब जरा, थांब. चालेल, आन्सर सांग. 12 येते सर. शबाश. मला वाटलं याचं सांगतोय, पुढच्याचं सांग की. हां, पुढच्याचा आन्सर आला असेल तर सांगा. मी त्याच्या पुढचा क्वेश्चन लिहून ठेवतो, म्हणजे बाकीच्यांचं झालं तर थांबायला लागणार नाही त्यांना. पुढे जायला काही प्रॉब्लेम नाही आहे. हा जरा प्रॉब्लेमच आहे. काय? बर, क्वेश्चन परत एकदा वाचून दाखवतो मी. माय एज इज 4 टाइम्स द डिफरन्स ऑफ माय एज आफ्टर 4 years अँड माय एज 3 years बॅक. हाऊ ओल्ड एम आय? परत एकदा. माय एज इज 4 times द डिफरन्स. माय एज इज 4 times the difference of my age after 4 years and my age 3 years back. How old am I?
28 years. 28 years. 28 sir. ट्वेंटी 8 इयर्स बरोबर आहे, पण पुढचा क्वेश्चन जो आहे ना जरा विचित्र आहे. एवढ्यात बसणार नाही, आपण हा सॉल्व करूया, नंतर क्वेश्चन देतो. लेट माय प्रेझेंट एज बी एक्स इयर्स. लेट माय फोर टाइम्स द डिफरन्स ऑफ माय एज आफ्टर 4 years. हे अगोदर घेऊया. माय एज आफ्टर 4 years इज इक्वल टू एक्स प्लस 4 years आणि माय एज 3 years बॅक अँड तीन वर्षापूर्वी माझं एज काय असेल तर एक्स मायनस 3 years आणि दिलेल्या कंडिशनवरून यांचा डिफरन्स जो आहे तो किती आहे. यांच्या डिफरन्सच्या 4 times माझं आत्ताचं एज आहे, म्हणजेच फ्रॉम गिवन कंडिशन. दिलेल्या कंडिशनवरून माझं आत्ताचं एज हे 4 times आहे. कुणाच्या 4 times आहे तर यांचा डिफरन्स 4 वर्षानंतरचं माझं एज आणि 3 वर्षापूर्वीचं माझं एज, म्हणजेच एक्स प्लस 4 मायनस एक्स मायनस 3 यांच्या डिफरन्सच्या 4 times आहे. बरोबर केलं आहे का बघा. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 4 इन ब्रॅकेट ओपन करूया. एक्स प्लस 4 मायनस एक्स मायनस मायनस प्लस 3 आणि मग एक्स कॅन्सल झाला. 4 + 3 7. 4 × 7 इज 28 years. म्हणजेच माय एज प्रेझेंट एज इज 21 years. 28 years. पुढचा प्रश्न थोडासा मोठा दिसायला तरी विचित्र वाटतोय, पण बघूया. Hamid 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 has 3 boxes of different fruits. किती वाजलेत माझं लक्ष नाही घड्याळाकडे. 7:15 व्हायचे तर हो. Hamid has 3 boxes of different fruits. क्वेश्चन लिहून घ्या. 3 boxes. थोडंसं सुरुवातीला तुमचं पण असं होत असेल, आपण पेपरला जातो आणि सुरुवातीला आपलं अक्षर छान छान येतं आणि नंतर शेवटाकडे जाईल तसं आपलं अक्षर अजून छान होत जातं. तर तसंच माझं पण थोडंफार होतं आहे, तर समजत नसेल तर विचारा. Hamid has 3 boxes of different fruits. A weighed 2.5 kg more than box B. Box A बॉक्स एचं जे वेट आहे 2.5 kg मोर दॅन बॉक्स बी अँड
बॉक्सचा बी सगळीकडे कॅपिटल आहे. बॉक्स बी अँड बॉक्स सी वेट WEIGHS and box C weight 10 and 1/4 kg more than box B. 10 and 1/4 kg more मिक्स फ्रॅक्शन मध्ये दिलंय more than box B. The total weight of the boxes is टोटल वेट दिलाय 48 and 3/4 kg. हे सगळं मिक्स फ्रॅक्शन मध्ये मुद्दामून दिलं. थोडंसं तुमचं काम वाढवावं. हाऊ मेनी kg डज बॉक्स ए वेट? हाऊ मेनी kg डज बॉक्स ए वेट? बॉक्स ए मध्ये किती किलो वजन आहे? म्हणजे सुरुवात आता कुठून करायची आणि मग आन्सर पण आलं काय? नाही आलं का? येईल. बघ क्वेश्चन परत एकदा वाचतो, ज्यांना दिसत नाहीये झूम करून पण त्यांच्यासाठी. Hamid has 3 boxes of different fruits A, B आणि C असे 3 बॉक्स आहेत. ॲपल, बनाना आणि काय घेऊया तिसऱ्यामध्ये? मँगो. सीझन कुठला आहे बघा तुम्हीच. ॲपल, बनाना, मँगो समरमध्ये आहे. आणि मग ए मध्ये ॲपल जे आहेत ते 2.5 किलो आहेत, जास्त आहेत बनानापेक्षा, म्हणजे बॉक्स बी पेक्षा. आणि सी मध्ये मँगो आहे. आणि मग दिलेल्या कंडिशनचा उपयोग करूया. सुरुवात कुठून करायची? एक्स काय येणार? बॉक्स ए कुणापेक्षा जास्त आहे? बॉक्स बी पेक्षा जास्त आहे. आणि बॉक्स सी कुणापेक्षा जास्त आहे? तो पण बॉक्स बी पेक्षा जास्त आहे. म्हणजेच बॉक्स बी ला जर एक्स मानलं तर मग बॉक्स ए किती वेट आहे आणि बॉक्स सीचं वेट किती आहे हे काढायला बरं पडेल. म्हणजेच कुणाचं वेट एक्स घेऊया? एक्स kg. लक्षात आलं का बघा? लेट बॉक्स बी वे इज इक्वल टू किंवा वेट ऑफ बॉक्स बी इज इक्वल टू किती घेऊया? एक्स kg. आणि देअरफोर त्यांनी बॉक्स एचं 2.5 kg मोर सांगितलंय बॉक्स बी पेक्षा. म्हणजेच वेट ऑफ असं म्हणूया, वेट ऑफ लिहूया. वेट ऑफ लेट द बॉक्स बी इज इक्वल टू एक्स kg. देअरफोर वेट ऑफ बॉक्स ए चं वेट किती असणार आहे? तर 2.5 kg मोर आहे. म्हणजेच एक्स प्लस 2.5 kg. म्हणजेच सॉल्व करूया लगेच. एक्स प्लस 2.5 म्हणजे 2 + 1/2. म्हणजेच एक्स प्लस 2 to the 4 + 1/2 म्हणजेच एक्स प्लस 5/2 kg. हे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. ए बॉक्समध्ये किती वजन आहे? तर एक्स प्लस 5/2 kg म्हणजे 2.5. ॲक्च्युली ते बाजूला कॅल्क्युलेशन केलं. 2.5 मीन्स 2 + 1/2 क्रॉस मल्टिप्लाय करून 2 × 2 + 1/2 म्हणजेच 5/2. हे एकाचं झालं. त्यानंतर वेट ऑफ बॉक्स सी. बॉक्स सीचं वेट हे 10 and 1/4 kg मोर दॅन बॉक्स बी.
बॉक्स बीचं वेट किती घेतलंय, एक्स घेतलंय, एक्स प्लस 10 and 1/4 kg. म्हणजेच थोडंसं सिम्प्लिफाय करूया, 10 प्लस 1/4 म्हणजेच एक्स प्लस 10 4 जा 40 प्लस 1/4 म्हणजेच एक्स प्लस 41/4 kg. हे आलं सीचं वेट. म्हणजे तिघांचं वेट मिळालं आपल्याला. बीचं वेट मानलं आपण एक्स, एचं वेट आलेलं आहे एक्स प्लस 5/2 आणि बीचं वेट सीचं वेट आलेलं आहे एक्स प्लस 41/4 kg. आणि मग तिन्हीच्या वेटची त्यांनी सांगितलं आहे टोटल वेट. देअरफॉर टोटल वेट नाव म्हणूया, नाव टोटल इज इक्वल टू 48 and 3/4. 48 and 3/4 म्हणजे 48 प्लस 3/4. क्रॉस मल्टिप्लाय करा, 48 मल्टिप्लाय बाय 4 प्लस 3 डिवायडेड बाय 4 म्हणजेच 48 मल्टिप्लाय बाय 3 किती, 4 किती, 4 8 जा 32, 4 4 जा 16, 17 18 19, 192 प्लस 3/4 म्हणजेच 195 प्लस 4 kg. हे झालं टोटल वेट. आणि मग फ्रॉम देअरफॉर डायरेक्ट देअरफॉर लिहूया, कंडिशन नको. पहिल्याचं एचं वेट किती आहे, किंवा बी पासूनच सुरुवात करूया. बीचं वेट आहे एक्स मानलेलं, एचं आलेलं आहे एक्स प्लस 5/2 आणि सीचं आलेलं आहे एक्स प्लस 41/4 आणि या सगळ्यांची ॲडिशन किती, तर 195/4. 100 इज इक्वल टू किती, 195/4. सॉल्व करूया. कसं, तर ब्रॅकेट ओपन करूया अगोदर, काय गरज नाही, डायरेक्ट ॲडिशन करूया. एक्स प्लस एक्स प्लस एक्स किती, देअरफॉर 3x प्लस 5/2 प्लस 41/4, 5/2 प्लस 41/4 इज इक्वल टू 195/4. मला हा 4 नको आहे खाली, त्यासाठी दोन्ही बाजूला मी डायरेक्ट 4नी मल्टिप्लाय डिवाइड करतो. 3xला 4नी मल्टिप्लाय केलं तर 12x येईल, 5/2ला 2 2 जा 4 आणि 2 5 जा 10 10 येईल, प्लस इथे 4 कॅन्सल झाला म्हणजे फक्त 41 राहील इज इक्वल टू 195. ही सगळ्यात सोपी मेथड आहे. फ्रॅक्शनमध्ये एक्झाम्पल असतील तर सॉल्व करायची. म्हणजेच 12x प्लस किती आहे 51, राईटला गेल्यानंतर 195 मधून मायनस 51 गेले म्हणजेच 12x इज इक्वल टू किती आलं, 95 मायनस 50 किती 45 आणि 144 येतं आहे. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 12 येते. बरोबर आहे का बघा, एक्सची व्हॅल्यू 12 आली. आन्सर विचारले कोणाचं वजन, बॉक्स एचं. एचं वेट किती आहे एक्स प्लस 5/2 म्हणजे 12 प्लस 5/2 करायला लागेल. म्हणजेच आपल्याला एचं वेट मिळेल. एक्सची व्हॅल्यू बरोबर आहे का बघा. आणि मग आलेली एक्सची व्हॅल्यू 12 प्लस 5/2 क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 12 2 जा 24 प्लस 5/2 म्हणजेच 29/2 म्हणजेच 14.5 kg. बॉक्स एचं वजन 14.5 kg किंवा 14.5 kg. 14.5 kg. मिक्स फ्रॅक्शनमध्ये आन्सर लिहायचा आहे. त्यांनी क्वेश्चनमध्ये सगळे मिक्स फ्रॅक्शन दिले. हां बोला, काय म्हणतोय. बरोबर आलंय. आलं का, हो. शब्बाश.